अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती। लग्न झालेलं होतं, सगळं काही सुरळीत सुरू होतं, सुखाचा संसार सुरू होता। पण मात्र याच दरम्यान त्या महिलेला एका परपुरुषाचा नाद लागलेला होता आणि त्या महिलेला आता नवऱ्यापेक्षा जवळचा तो परपुरुष वाटू लागला आणि ती त्याला लपून लपून भेटत होती, छपून छपून भेटत होती आणि अगदी सगळं काही त्या परपुरुषाबरोबर मनमोकळेपणानं करत होती। पण मात्र बायको कुठंतरी वेगळं वागतीये, तिच्या मनामध्ये काहीतरी सुरू आहे, तिच्या मनामध्ये दुसराच कोणीतरी आहे असा संशय जेव्हा नवऱ्याला येऊ लागला होता तेव्हा नवरा बायकोमध्ये जोरदार भांडणं सुद्धा होऊ लागले। कारण की बायकोच्या प्रेमामध्ये नवरा अडथळा ठरू लागला असं त्या बायकोला वाटू लागलं, कारण की तिला नवऱ्यापेक्षा जास्त दुसराच पुरुष आवडू लागला। जेव्हा या प्रकरणामध्ये वादविवादी झाली तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काळेवाडी या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारे बाबाजी गायके नावाचे एक व्यक्ती आहेत आणि यांचा त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला, म्हणजे जो रस्ता आहे निकोज ते पाबळ या रस्त्याच्या कडेला बाबाजी यांचा मृतदेह आढळलेला होता आणि त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये मिळालेली होती। जशी पोलिसांना माहिती मिळाली, पोलीस घटनास्थळी गेले, मृतदेह त्या ठिकाणी तपासला तेव्हा सुरुवातीला अपघात झालाय असं प्रत्यक्षदर्शी वाटत होतं, म्हणून त्या ठिकाणी पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयामध्ये पाठवला। मग रुग्णालयामध्ये पाठवल्यानंतर जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा समजलं की या व्यक्तीचा अपघात झाला नसून घातपात झालेला आहे। त्या व्यक्तीला धारदार शस्त्राने डोक्यात वार केलाय, ठार केलंय आणि मग या ठिकाणी रस्त्याच्या कडेला आणून फेकलेला आहे असं त्या ठिकाणी समजलं। मग पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास लावायचं ठरवलं। ज्या ठिकाणी मृतदेह सापडला होता त्या ठिकाणी आजूबाजूला परिसरामध्ये कुठेही CCTV कॅमेरे नव्हते, पण ज्या ठिकाणी या परिसरामध्ये जे राहत होते त्या ठिकाणी मात्र अनेक CCTV कॅमेरे होते। आजूबाजूच्या परिसरामधले इकडे तिकडचे असे एकूण 35 CCTV कॅमेरे पोलिसांनी तपासलेले होते आणि त्या 35 CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांना काही पुरावे देखील मिळालेले होते। मग त्या पुराव्याच्या आधारे आणि इतर गावातल्या लोकांच्या चौकशीच्या आधारे संशयित म्हणून या बाबाजी गायके यांच्या बायकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली। सुरुवातीला तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली, या प्रकरणाची तिचा काही संबंध नाही, हे कसं घडलंय काय घडलंय तिला काहीही माहीत नाही असं तिनं सुरुवातीला सांगितलं। परंतु पोलिसांनी सखोल तपास केला, तिची कसून चौकशी केली तेव्हा तिनं सांगितलं आणि असं समजलं की त्या महिलेचं गुजरात येथील एक तरुण होता जो तिथंच राहत होता, जनक भाई असं त्याचं नाव होतं, त्याच्यासोबत या महिलेचे प्रेम संबंध जुळले होते, जे अनैतिक संबंध होते। या दोघा जणांचं प्रेम संबंध जुळले होते, एक सारखं प्रेम झालेलं होतं आणि या दोघांच्या प्रेमामध्ये त्या महिलेचा नवरा अडथळा ठरत होता आणि त्या महिलेनं एकाच वेळी तिच्या नवऱ्यासोबतही आणि याच्यासोबतही असे प्रेम संबंध ठेवलेले होते। नवऱ्याच्या लपून लपून ती त्याला बोलत होती, भेटत होती, सगळं काही करत होती आणि इकडे नवऱ्यासोबत सुद्धा गोड गोड बोलत होती। ती काहीही दोषी नाही, काहीही नाही, एकदम चांगली आहे असं दाखवत होती। परंतु जेव्हा त्या नवऱ्याला तिच्या काही गोष्टी समजलेल्या होत्या आणि त्याला तिच्यावर संशय आला होता तेव्हा या दोघांमध्ये वादविवाद वाढलेला होता। मग वादविवाद वाढल्यामुळं त्या महिलेनं रविवारी तिच्या प्रियकर या जनक भाईला त्या ठिकाणी बोलवलं आणि दोघा जणांनी मिळून त्याच्या डोक्यामध्ये धारदार शस्त्रांनी वार केला, त्या ठिकाणी ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्याचा मृतदेह मोटरसायकलवर बसून ते जे निकोज आणि पाबळ आहे या रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला आणि त्या ठिकाणाहून पसार झाले।
फरार झाले. त्यांना वाटलं ही गोष्ट कोणालाही कळणार नाही, काही नाही, त्यांचं आयुष्य सुखकर होईल. पण मात्र पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा सखोल तपास केल्यामुळं आणि त्या महिलेला वेळीच ताब्यात घेतल्यामुळं तिनं घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलेलं आहे. मग पोलिसांनी तिचा जो प्रियकर होता तो तात्काळ त्या ठिकाणाहून पसार होऊन गुजरातमध्ये जाऊन लपलेला होता आणि पोलिसांचं एक पथक त्याला पकडण्यासाठी गुजरातमध्ये देखील गेलेलं होतं. आता तो किती जरी लपून बसला तरी पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला थेट त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं, अटक केली आणि या ठिकाणी आणलं आणि त्या दोघांवरही आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. बघा समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. त्या महिलेचं लग्न झालेलं होतं, नवरा होता, सुखाचा संसार सुरू होता, पण मात्र दुसऱ्या पुरुषाचा नाद लागल्यामुळं आता तिचं आयुष्य जेलमध्ये जाणार आहे, तिच्या प्रियकराचं जाणार आहे आणि जिच्यासोबत तिनं लग्न केलं होतं त्या नवऱ्याचा जीवसुद्धा गेलेला आहे. सध्या विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत. त्याला नेमकी काय कारणं आहेत, कशामुळे लोक असे वागू लागले आहेत, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.